भिवंडी तालुक्यातील वाहुली हद्दीतील ऐतिहासिक व पवित्र अशा पांडवगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पांडवगड प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज व संयुक्त व्यवस्थापन समितीच्या वतीने धार्मिक उपक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। यावेळी भगवान शंकरांची विधिवत पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात आली। तसेच श्री गणेश भजनी मंडळ खालिंग बुद्रुक यांच्या सुमधुर भजनांनी संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषात पांडवगड प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली व सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। या निमित्ताने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले व सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे वाहुली गावचे समाजसेवक शत्रुघ्न पाटील यांनी भाविकांच्या सेवेसाठी इको गाडीची सेवा म्हणून भेट स्वरूपात उपलब्ध करून दिली। उपस्थितांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले, त्यासोबतच त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया या भक्तिमय सोहळ्याची काही क्षणचित्रे। ओम नमः शिवाय। महादेव महादेव महादेव। त्यानंतर सभामंडपामध्ये येऊन लगेच आसनस्थ व्हायचं आहे। ज्यांचं दर्शन झालं त्यांनी लगेच इथे सभामंडपामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं।
सालवादप्रमाणे यावर्षी पांडवगडावर महाशिवरात्री निमित्त हा उत्सव साजरा होत आहे. तसं पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष चालू असलेला हा सप्ताह गेल्या 4-5 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात परिसरातील भाविक भक्त इथे एकत्र येऊन करत असतात. भविष्यामध्ये पांडवगडावरील असलेली संस्कृती, इथल्या देवदेवता यांच्या मान सन्मानासाठी पांडवगड प्रतिष्ठान हे सज्ज आहे आणि येणाऱ्या काळामध्येच आपल्याला इथे भव्यदिव्य असं हिंदू संस्कृतीचं दर्शन, इथे कुठल्या तरी देवतेची फार मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर वगैरे असेल अशा पद्धतीचं आपल्याला काहीतरी दिसेल आणि अशीच इच्छा इथल्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांची आहे आणि पांडवगड प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हे सर्व साकार होणार आहे. इथे सकाळपासून आपण बघतोय की बरेचसे जण वेगवेगळ्या भागातून इथे दर्शनासाठी भाविक भक्त आलेले आहेत. इथे हरिपाठासाठी, भजनासाठी दिंडी घेऊन परिसरातील लोक आलेली आहेत. त्या सर्व भक्तांचं आम्ही पांडवगड प्रतिष्ठानतर्फे स्वागतही करतोय आणि त्यांचा आभारही व्यक्त करतोय. सर्वप्रथम आलेल्या सर्व भाविकांना पांडवगड प्रतिष्ठानतर्फे शुभेच्छा. आणि हे आमचं 4थं वर्ष आहे. 4 वर्ष आम्ही बघतोय दरवर्षी भाविकांची संख्या ही वाढतच चाललेली आहे आणि ही अतिशय चांगली बाब आहे. हे एक अतिशय संवेदनशील असं जागा आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी जागा, जिथे एक छोटं डोंगर आहे आणि या डोंगरावर प्राचीन काली अशा मूर्ती सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे भाविकांचा ओघ इथे दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी प्रतिष्ठान भाविकांना वेगवेगळ्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू असतो आणि माझ्या मते त्याच्यामुळे ही रीत वाढत आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि यापुढे असंच पांडवगड प्रतिष्ठान वाहुली कुरुन परिसर साजरा करत राहील. धन्यवाद.